जय गजानन माऊली. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेगावात झालेला पहिला चमत्कार. साधारणत 148 वर्षापूर्वींची ही गोष्ट आहे. शेगावचे एक थोर ब्राह्मण गृहस्थ देवीदास पातुरकर यांच्या घरी मुलांच्या ऋतुशांतीचा सोहळा चाललेला होता. भोजनाचा कार्यक्रम चाललेला होता आणि पंक्ती उठल्यानंतर घराबाहेर रस्त्याच्या साईडला उष्ट्या पत्रावळी टाकल्या होत्या. त्याच रस्त्याच्या साईडला बसली होती एक अगाध मूर्ती. मुद्रा शांत, चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज आणि डोळ्यातून ओसंडून वाहणारे कारुण्य. हेच होते योगीराज गजानन महाराज. त्या उष्ट्या पत्रावळावरील अन्नाचे कण मोठ्या आनंदाने वेचून खात होते. त्यांच्या मुखातून एकच शब्द उमटत होता, अन्न हे परब्रह्म. तेवढ्यात तिथून बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी जात होते. हे दृश्य पाहून ते स्तंभित झाले. त्यांना वाटले, एवढा सतेज पुरुष उष्टे अन्न का खातोय? देवीदास शेठजी तर दानशूर आहेत. त्यांनी मागितले असते तर भरपेट भोजन मिळाले असते. बंकटलाल पुढे आला आणि नम्रपणे महाराजांना विचारू लागला, महाराज, आपण ही उष्टे शिते का वेचत आहात? आपल्याला भूक लागली असेल तर मी आपल्यासाठी ताजे अन्न घेऊन येतोय. महाराजांनी काहीच उत्तर नाही दिले, फक्त एक कटाक्ष टाकला. त्या नजरेत एवढी शक्ती होती की बंकटलाल आणि कुलकर्णी महाराजांना नतमस्तक होऊन वंदन करू लागले. देवीदास पातुरकरांनी जेव्हा अन्नाचे ताट आणले तेव्हा महाराजांनी सर्व पदार्थ एकत्रित करून ते ग्रहण केले. जणू त्यांना चवीची ओढ नव्हती, तर ते केवळ ब्रह्म अर्पण करत होते. जेवण झाल्यावर देवीदास म्हणाले, महाराज, आपल्या तुंब्यात पाणी नाही. मी आपल्यासाठी थंडगार पाणी घेऊन येतोय. पण महाराजांनी तिथे जनावरांसाठी ठेवलेल्या हौद्यातील गढूळ पाणी पिण्यास सुरुवात केली आणि पिऊन एक मोठी ढेकर दिली. तेव्हा दामोदर पंत चकित होऊन म्हणाले, महाराज, हे तर गढूळ पाणी आहे. जनावरांसाठी साठवून ठेवलेले आहेत. मी आपल्यासाठी शुद्ध थंडगार पाणी आणतो. त्यावर महाराजांनी दिलेले उत्तर आजही आपल्याला विचार करायला लावते. महाराज म्हणाले, गढूळ आणि निर्मळ असा भेद कोणाला सांगतोय? गढूळ आणि निर्मळ असा भेद मनात का ठेवतोस? सगळीकडे तर तोच एक परमात्मा आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की परमात्मा तर कोणाकडेच भेद करत नाही आणि कशाचाही भेद करत नाही. मग आपण असा गढूळ आणि निर्मळ असा भेद का करतोय? याच प्रसंगातून जगाला कळले की हा कोणी सामान्य माणूस नसून साक्षात परब्रह्म स्वरूप सिद्ध पुरुष आहे. बंकटलालाच्या रूपाने महाराजांना पहिला श्रेष्ठ भक्त मिळाला आणि शेगावच्या पावनभूमीवर गजानन पर्वाची सुरुवात झाली. भक्त हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गणगण गणात बोते लिहायला विसरू नका. अशाच पौराणिक आणि आध्यात्मिक कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.